आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी कसं आहे, म्हणजे मी सकाळी उठतो ना, मी विचार करतो, म्हणजे काही काही मी खूप गंभीरपणे विचार करतो की मी रोज सकाळी 6 वाजता का उठतो. तेच माझे जे 32 दात गेली अनेक वर्ष तेच मी परत सकाळी ब्रशने घासतो. मग मी आंघोळीला जातो, तोच टॉवेल घेऊन आंघोळीला जातो, मग त्याच साबणाने आंघोळ करतो. 5 मिनिटं लेट झालं तर टक 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 बायकोचे सुरू होतं. मी रोज बायकोचं का ऐकतो. असे सगळे प्रश्न घेऊन मी जेव्हा बाहेर येतो तेव्हा सकाळी 6-6:30ला ते TV चॅनलला चाललेले असतात. वेगवेगळे बाबा आपलं प्रवचन चाललेलं असतात. एकाच विषय असतो पण वेगवेगळ्या पद्धतीने ते मांडत असतात आणि आपल्याला फार कमी कळतं. सकाळी 6 वाजता काय कळणार ना. मी आता काही काही मी खूप फिलॉसॉफिकल विचार करतो की आता बास झालं, नको बास, मी थकलो, आता मी चाललो हिमालयात, असं म्हणतो ना म्हणतो तोच छान असा खमंग वास येतो स्वयंपाकघरातून. मग मरू दे म्हटलं हिमालय वगैरे, मी डायरेक्ट स्वयंपाकघरात जातो, काय असतं छान केलेलं असतं बायकोने, खातो मस्त आणि मग आपापल्या कामाला बाहेर पडतो. माझं कसं माहिती आहे का, पोटोबा आणि विठोबा एकच आहे. तत्व काय आहे, जगण्याचं तत्व काय, खाणं हे जगण्याचं तत्व आहे. म्हणून तर आज मी एवढं चांगला आणि मस्त जगतोय ना. आणि म्हणतो मी इथे बसलोय ना, इथे बसून मी नुसता नाही बसलेलो आहे, इथे वेगवेगळ्या गृहिणींना मी बोलवतो आणि तुम्हाला छान छान पदार्थ दाखवतो. आणि आज सुद्धा एका गृहिणीला बोलवलेलं आहे आणि आपण त्यांचे काय पदार्थ आहेत हे लवकरच बघायचं आहे. लवकरच म्हणजे लगेचच बघायचं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं काय नाव? साधना राजे. साधना राजे. कुठे राहता आपण? कळवा. कळवा. काय करता? मी जॉब करते प्रायव्हेट कंपनी. बरं. आणि घरी कोण कोण? सासू सासरे आणि 2 मुलं आहेत मला. आणि यजमान? बरं. यजमान काय करतात? HPCL आहेत. HPCL. आणि मुलं? मुलं आता मोठा मुलगा इंजिनियर झाला आता. बरं. आणि मुलगी 10वीला आहे. हां, म्हणजे आता 5 वर्ष झाली की 5 वर्षांनी तुम्ही मोकळा आहे. हो. म्हणजे तुम्ही VRS घ्यायला मोकळा आहे. हो. आपण साधारणपणे सगळे हल्ली हेच वाट बघत असतात. एकदा मुलांची शिक्षण झाली की आपण VRS घ्यायचं आणि निवांत जगायचं. हो. हाच तुमचा विचार मनात आहे? नाही, अजून नाही. मला तसं अजून तरी नाही. बरं. आणि इंजिनिअरिंगचा मुलगा म्हणजे ऑलरेडी झाला हो, इंजिनिअर? आत्ताच झालाय तो, या वर्षीच झालाय. ओके. आणि आता MBAचं पण तो पुढे स्टार्ट केलं. चला, म्हणजे आई खुश आहे. हो, आई खुश आहे की सगळं व्यवस्थित मार्गी लागलेलं आहे. तुमची शाळा कुठली? न्यू इंग्लिश स्कूल ठाणा. तुम्ही ठाण्यातच आहे. ठाण्यातलंच आहे. आणि कॉलेज कुठलं? ठाणा कॉलेज, KG जोशी कॉलेज. फर्स्ट क्लास. आणि यजमानचं कॉलेज कुठलं? तेच KG तेच कॉलेज. आणि वर्ग तुमचा एकच? नाही. वर्ग एक नाही. तुमचं काय लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. पण नंतर लग्नानंतर तुम्हाला कळलं का अरे आपण एकाच कॉलेजमध्ये होतो? हो, नंतर कळलं. नक्की? हो. काय आधी माहिती होतं? नाही. असं नाही करायचं. अजिबात माहिती नव्हतं. तुमच्या मैत्रिणींची नाव काय मला सांगा, म्हणजे आम्हाला मैत्रिणींकडून आम्हाला लगेच कळेल की तुम्ही ओळखत होतात. माझी सगळ्यात जास्ती ती सरिता लिहिले म्हणून. आता सासू सासरे आता किती वर्षाचे आहेत? सासू आता 75च्या झाल्यात आणि सासरे 83. अरे बापरे, म्हणजे जबाबदारी अजून आहे. हो, अजून एक चुलत सासरे पण आहेत माझ्याकडे. बरं. त्यांचं काय वय? 75. हो. म्हणजे 2 75, 1 83, एक तुमच्याच वयाचे यजमान साधारणपणे 4-5 वर्ष. सासू सासरे म्हणजे येऊन जाऊन असतात, असं कायम आमच्याकडे नाही आहेत. ते चुलत सासरे कायम असतात. ठीक आहे. आमचे खवय्ये इथे जे सगळे बघतात ना हा कार्यक्रम, त्यांना उत्सुकता आहे की तुम्ही आता काय दाखवणार आहे. आणि तुमच्या घरात आता तुम्ही जे सांगितले ते सिनियर सिटीजन्स सुद्धा आहेत, त्यानंतर मधली पिढी सुद्धा आहे आणि 10वीतली पिढी सुद्धा आहे. त्यामुळे 3 पिढ्यांसाठी तुम्हाला काय काय वेगवेगळे पदार्थ करायला लागत असतील आणि तुम्ही प्लस नोकरी सुद्धा करता. त्यामुळे कसरत कशी जमवता हे आपण तिथे बनवताना आपण बोलूच त्याच्याबद्दल. आपण किचनकडे जायचं का? आमच्या खवय्याने तुम्ही आज काय काय सांगणार आहेत, म्हणजे काय काय दाखवणार? सोयाबीनचे कबाब, सोयाबीनचे कबाब, पालक टिक्की बर्गर आहे, पालक टिक्की बर्गर आणि टोमॅटो आणि खोबऱ्याची मिक्स वडी आहे.
ओके, आपण पहिल्यांदा काय बनवतो? हे सोयाबीनचे कबाब आहेत. ओके, मला साहित्य सांगता काय? हे सोयाबीन आहे, ते मिक्सर मधनं काढलेलं आहे. ओके. हा ब्रेडचा चुरा आहे, गाजर, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लॉवर, फरसबी आहे, नंतर हे चीज आहे, शेव, ही शेव नंतर त्याला वरती लावण्यासाठी आहे, कोथिंबीर, सॉस, चीज, हे आलं लसूणची पेस्ट आहे आणि गरम मसाला आणि मीठ. ओके, आपण साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला थोडंसं डिटेलिंग तुम्हाला विचारायचं आहे. ह्याचं एक्झॅक्टली काय केलं तुम्ही? सोयाबीन रात्री भिजत घातलंय आणि आपण वालाला वगैरे कसे मोड आणतो तसं मोड आणले आणि ते वरचं नंतर सगळं साल काढून टाकायचं, ते पातळ साल जे असतं ते काढून टाकायचं आणि मग नंतर मिक्सर मधनं नुसतं क्रश केलंय. बरं, मिक्सर मध्ये घालताना मीठ काही नाही घातलंय किंवा पाणीही घालायचं नाही. त्याचं ओरिजिनल जेवढं होईल तेवढं. ओरिजिनल जेवढं. ठीक आहे, साहित्य बघले. आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. इथे आम्ही तेल तापत ठेवलेलं आहे. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं? मला एक जरा बाउल द्या. हे आता सगळं आपण मिक्स करायचं आहे. हे सोयाबीनचं सगळं क्रश केलेलं आपण घेऊया. ब्रेड क्रम्स काय? ते जरा थोडंसं म्हणजे कुरकुरीत होण्यासाठी, नाहीतर नुसतं सोयाबीनचं याला काही होणार नाही, मजा येणार नाही आणि ते कुरकुरीतही होणार नाही म्हणून. गाजर, त्याच्यामध्ये तुम्ही काही घालू शकता जे तुम्हाला हवं असेल तसं. म्हणजे त्याच्यात जर का आणखीन मटकी वगैरे सुद्धा जर का मोड आणून वगैरे घातली तरी सुद्धा चालू शकतं. दुसरं काही चालू शकतं, गवार वगैरे. पण मटार आणि हे सगळेच जण घालतात म्हणून मी जरा फरसबी घातली. सबसे अलग चीज, कोथिंबीर आणि हे क्यूब्स आहेत ते जरा असं हे करून घ्यायचं, क्रश करून घ्यायचं. आता हे आलं लसूण सगळे पेस्ट करून घेतलेले आणि थोडासा मसाला. आता मीठ. आता आपल्याला सगळे मिक्स करून घ्यायचं ना? ओके, आता आम्ही सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतो. तिथे तेल तापत ठेवलेलं आहे. वेळ लागतो ना. या विश्रांतीच्या काळात तुम्हाला वाटलं असेल आम्ही विश्रांती घेतली, पण नाही. साधनाताईने तिथे ते बरोबर मिक्सर तयार केलेलं आहे आणि हे आपण काहीतरी अजून त्यांनी केलेलं आहे. काय केलेलं? हे कॉर्नफ्लॉवर आहे आणि तांदळाचं पीठ आहे, ते एकत्र केलंय आणि ही शेव घेतली. थोडीशी शेव जास्त आणि चाललं असतं ना, 2 दाणे टाकले असते तोंडात. तर असं आता आपण हे आपण कबाब वळायचं ह्याचं. त्याला कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाच्या पिठीमध्ये वळवणार. हा, आणि वरतून ते शेव लावायची. आता म्हणजे खाताना सॉस बरोबर खायचं ना? सॉस बरोबर खाल्लं तरी चालतं किंवा तुम्ही नाहीतर चटण्या केल्यात कुठल्या, पुदिना वगैरे अवेलेबल जी असेल ते. हा, पटकन नुसतं द्यायचं असेल तर काय सॉस बरोबरही हरकत नाही. हे मुळात टेस्टी आहे. चला, झाली आपली पहिली रेसिपी. लिहून घ्या साहित्य आणि कृती. सोयाबीनचे कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सोयाबीनची भरड, ब्रेड क्रम्स, कोथिंबीर, गाजराचा कीस, तांदळाचं पीठ, कॉर्नफ्लोर, फरसबी, चीज, शेव, टोमॅटो सॉस, चीजचे तुकडे, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये सोयाबीनची भरड घेऊन त्यामध्ये ब्रेड क्रम्स, गाजराचा कीस, फरसबी, किसलेलं चीज, कोथिंबीर, चीजचे तुकडे, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. कॉर्नफ्लोर, तांदळाचं पीठ आणि शेव हे मिश्रण एका प्लेटमध्ये एकत्र करून घ्यावं. सोयाबीन आणि ब्रेड क्रम्सच्या मिश्रणाचे कबाब करून हे कबाब कॉर्नफ्लोर, शेव आणि तांदळाच्या पिठाच्या मिश्रणात घोळवून डीप फ्राय करून घ्यावेत. चला, आता आपण जाऊया दुसऱ्या रेसिपीकडे. साधनाताई, आपली दुसरी रेसिपी काय आहे? माझी पालक टिक्की बर्गर. पालक टिक्की बर्गर. आता हे ह्याच्यात वेगळे पण काय आहे तुमचं? असं वेगळे पण म्हणजे फक्त पालक आणि थोडासा बटाटा ह्याचीच टिक्की बनवणार आहे. आपण साहित्य बघूया. हे तर बन आहेत, हे 2 बन आहेत. हे काय? हे कॉर्नफ्लॉवर, हे चीज, तांदळाची पिठी आहे, कोथिंबीर, नंतर कोबी आहे थोडा चिरलेला आहे, कांदा, टोमॅटो, बटाटा क्रश करून घेतलाय आणि पालक आहे. नंतर हे मेयोनीज सॉस आहे आणि हे लसूण आणि मिरची आहे ह्याच्यामध्ये आणि थोडासा गरम मसाला, मीठ आणि सॉस खाण्यासाठी.
आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जाऊया. हा बाउल तुम्हाला दिलेला आहे, आता काय लागणार आहे तुम्हाला? पालक, बटाटा, कोथिंबीर, हा गरम मसाला थोडा घालूया. हे कॉर्नफ्लॉवर आहे, ते अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं. बरं. थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं. आता लेटेस्ट गेल्या 6-8 महिन्यात, आता हे तर चालूच राहील, पण मला अजून उत्सुकता ती अशी आहे, कारण तुमचं सोमवार ते शनिवार नोकरी, त्यांची फक्त रविवारी सुट्टी. आता मुलगा इंजिनिअरिंगला, मुलगी 10वीला, चुलत सासरे घरी, सासू सासरे कधी कधी घरी. या सगळ्या गदारोळात मनोरंजनाचं तुमचं साधन काय? टीव्ही सोडून. टीव्ही हे फुकट माध्यम आहे हो, पण असं तुम्ही मेहनत करून कुठल्या मराठी चित्रपटाला गेलाय किंवा हिंदी चित्रपटाला गेलाय किंवा मराठी लेटेस्ट नाटक कुठलं बघितलं तुम्ही? ते आम्ही भांडतो सुखाशी. सुखांशी भांडतो. सुखांशी भांडतो ते बघितलंय लेटेस्ट. हा, नाटक बघायला आवडतं आम्हाला दोघांनाही, त्यामुळे आम्ही जातो नाटक बघायला. मुलांना कितपत आवडतं? मुलांना घेऊन तुम्ही जाता का नाटकाला? नाटकाला नाही. का हो? नाही, मुलांना एवढी अजून नाटकाची आवड नाही. तुम्ही लावली नाही, याला काय अर्थ आहे? आम्ही दोघंच जातो ना. ओके. आता हे तयार झालंय सारं. काय आम्ही जरा व्यवस्थित एकजीव करून घेतो. ते म्हणतात तयार झालंय, पण एकजीव करून घ्यायला पाहिजे अजून, असं मला वाटतं. वड्या तयार, काय म्हणतात त्याला? टिक्की. टिक्की. टिक्की तयार झालेली आहे. आणि हे दोन काय पीठ? कॉर्नफ्लॉवर आहे आणि परत तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर आपण एकत्र केलेलं आहे. आता पुढे काय करायचं मला सांगा. आता हे टिक्की ह्याच्यामध्ये घोळून घ्यायची, कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाच्या पिठात. हे बाइंडिंग करण्यासाठी, म्हणजे नाहीतर ते होणार नाही ना, फ्राय पॅनला चिकटून बसेल. आणि हे आपण आता शेलो फ्राय करायचं. आता आपण ह्याला हे लावून घेऊयात सॉस, मेयोनीज वगैरे. तुमच्या हातचा आवडता पदार्थ कुठला? त्यांना यजमानांना कुठला पदार्थ आवडतो हे तुम्ही कधी विचारले? नाही. बरं, कुठला पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद असतो? क्या बात आहे, असं असतं? नाही नाही, असं ते त्यांचं नसतं एक्सप्रेशन. माझ्या मुलीचं जास्ती एक्सप्रेशन असतं. ते नुसतं खाऊन मग ठीक आहे, म्हणजे काही जर काय बोलले नाही तर ते चांगलंच झालंय असं समजायचं. काही कमी जास्त असेल तर लगेच तोंडावर सांगतात. हां, लगेच. तर हे मेयोनीज सॉस आहे. कोबी आहे थोडा चिरलेला आहे, कांदा, टोमॅटो. ओके. आता आपण हे काय घालतोय? आता आपण चीज. मला एक प्रश्न पडलाय तो असा की बर्गर हा असा उंच 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 खाणार कसा? घराचा आहे जबडा. आता झालेला आहे हा बर्गर. क्या बात है. आता खायला सुरुवात करायची, फक्त खाताना. आणि जर तुम्हाला आणखीन हे हवं असेल तर मायक्रोवेव्ह मध्ये तुम्ही गरम करूनही देऊ शकता, जर अगदी आवडत असेल. गरम हाऊस म्हणून गरम खाण्याची हौस असली. इट इज लेफ्ट टू यू. हे असंही खाऊ शकतो, आतमध्ये ठेवून मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून गरम सुद्धा करून खाऊ शकतो, कसंही खाऊ शकतो. पण लिहून घ्या साहित्य आणि कृती. पालक टिक्की बर्गर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बर्गर बन, कॉर्नफ्लोर, चीज, तांदळाचं पीठ, कोथिंबीर, किसलेला कोबी, कांदा, टोमॅटो, उकडलेला बटाटा, पालक, मेयोनीज, गरम मसाला, लसूण मिरची ठेचा, मीठ आणि टोमॅटो सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये बारीक चिरलेला पालक घेऊन त्यामध्ये उकडलेला बटाटा, कोथिंबीर, लसूण मिरची ठेचा, गरम मसाला, कॉर्नफ्लोर, तांदळाचं पीठ घालून सारण तयार करावं आणि या मिश्रणाच्या टिक्की करून घ्याव्यात. कॉर्नफ्लोर आणि तांदळाचं पीठ एकत्र करावं आणि त्यामध्ये टिक्की घोळवून शॅलो फ्राय करून घ्याव्यात. बर्गर ब्रेडला मेयोनीज आणि टोमॅटो सॉस लावावा, त्यामध्ये कोबी, कांदा आणि टिक्की घालून पालक बर्गर सर्व्ह करावा. चला आता आपण तिसऱ्या रेसिपीकडे जाऊया. छोटीशी पण महत्वाची आहे. पुढची रेसिपी काय आपली? टोमॅटो खोबरं वडी. टोमॅटो खोबरं वडी. मला साहित्य सांगता काय काय? हे खोबरं, साखर, टोमॅटोचा रस,
तूप, साजूक तूप, वरख, वेलची पूड आणि काजू. काजू, बऱ्याच दिवसांनी काजू आले. ओके, साहित्य तर बघितलं. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. आपण काय मिक्सर मधनं ते काढून घ्यायचंय. हा, हे खोबरं एवढं एक बाउल घेतलं. बरं, आता हे टोमॅटो पहिले वाफवून घ्यायचंय आणि मग सालं काढायची आणि त्याचा रस काढून गाळून घेतलाय. टोमॅटो प्युरी आपण म्हणतो. हा, हे मिक्सर मधनं फिरवून घ्यायचंय. चला, आपली आता हे मिक्सर मधून काढलेलं आता रेडी आहे. काढलंय. आता हे आपण फ्राय पॅन मध्ये टाकूया. हे सगळं मिश्रण, या सगळ्या मिश्रणाला साधारण पाऊण पट साखर घालायची आणि वेलचीची पावडर. किती घालू? घाला. आता हे साखर सगळी विरघळून असं गोळा तयार होतो त्याचा, बरं, मिश्रणाचा. आपलं आता हे होत आलंय. आता आपण डिशला थोडंसं तूप लावून घेऊया. तुझा डिश रेडी आहे. तर आपण याच्यावरती गरम असा थोडा वरख लावून घेऊया. बरं, आता हे जरा थोडं नंतर सुकायला लागतं. थोडासा वेळ लागेल, फार एक 10-15 मिनिटात 10-15 मिनिटं वड्या रेडी. अजून तुम्हाला जर ह्याच्यावरती म्हणजे खास डेकोरेशन म्हणून पाहिजे तर हे लावाच असा आग्रह नाही बरं का. लावाच असा आग्रह नाही. लावता लावता समजा तुम्हाला वरख सुद्धा म्हणजे जर आवडत असेल तर लावा, नाही तर काय वरख सुद्धा हे सुद्धा काजू लावता लावता जर तुम्हाला वाटलं की आपल्या एक तोंडात टाकावा, अनुमान करायचं नाही. हा, तुम्ही राहायला अनुमान करून घेऊ नका. घेऊन या साहित्य आणि कृती. टोमॅटो आणि खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, टोमॅटोचा प्युरे, साखर, चांदीचा वरख, काजू, वेलची पूड आणि साजूक तूप. कृती: ओलं खोबरं आणि टोमॅटोचा प्युरे मिक्सर मध्ये एकत्र वाटून घ्यावा. एका पॅन मध्ये हे टोमॅटो आणि ओल्या खोबऱ्याचं मिश्रण काढून त्यामध्ये साखर, वेलची पूड घालून मिश्रण शिजवून घ्यावं. एका ताटाला साजूक तुपाचा हात लावून त्यामध्ये हे मिश्रण थापावं. वरून चांदीचा वरख आणि काजूचे तुकडे घालून डिश सर्व्ह करावी. साधारणतः तिन्ही पदार्थ तयार झालेले आहेत. मला परत एकदा नावं सांगता का याची काय काय? हे सोयाबीनचा म्हणजे कबाब आहे. सोयाबीनचं कबाब. हे पालक टिक्की बर्गर. पालक टिक्की बर्गर. आणि ही खोबरं टोमॅटो वडी. फर्स्ट क्लास. आता खाऊन बघायचं. बढिया. मला आता एक खाताना गोष्ट आठवली. म्हणजे काजूवरून मला, हा काजू नसला तरी चालेल, पण असलं तर त्याची किंमत किती वाढते बघा ना. म्हणजे असणं महत्वाचं आहे. मला गोष्ट अशी आठवली की एक राजा असतो. हां, एक राजा असतो, त्याला 3 मुली असतात. तर राजा एक वन फाईन मॉर्निंग मुलीला विचारतो जेवताना, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? एक मुलगी म्हणते, माझं बाबा, माझं तुझ्यावर अगदी आभाळ एवढं प्रेम आहे. दुसरी मुलगी म्हणते, माझं बाबा तुझ्यावर अगदी पाताळ एवढं प्रेम आहे. नंतर तिसरी मुलगी म्हणते, बाबा माझं तुमच्यावर मिठाई एवढं प्रेम आहे. राजा चिडतो, मिठाई एवढं प्रेम? रात्री ती तिसरी मुलगी जेवण करताना त्यात मीठ घालत नाही. त्यावेळी राजाला कळतं की मिठाचं महत्त्व काय आहे. आता ही सगळी गोष्ट सांगायचं कारण असं आहे की हा आमचा कार्यक्रम चालू आहे खरं आहे, पण जर तुम्ही नसाल तर ह्या कार्यक्रमात मजा काय आहे, बरं की नाही? म्हणजे मिठाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच तुम्हाला महत्त्व आहे. म्हणूनच मी तुम्हाला येता जाता सांगत असतो, तुम्हाला वेगळे काही पदार्थ सुचत असतील तर प्लीज लिहून कळवा. कारण तुम्ही नाही पाठवलं तर मी काय करणार हो. पत्ता लिहून घ्या बघू. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि साधारणतः तुमचं खूप मनापासून परत एकदा आभार मानतो. पण नुसते आभार नाही, ते एक आपली छोटीशी आमची प्रेमाची भेट आहे आपल्याला.
पण तुमचे आभार मानते. येस, बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सरेख हवेच्या ह्या भागात मी इथेच थांबतो. पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त खा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. वेल इट्स व्हॉट अ रिलीफ. म्हणजे इतका मला असा रिलीफ आलाय, तुम्हाला मी सांगू शकत नाही की मी आज किती खुश आहे. तब्बल गेले 6 आठवडे आपण सगळ्या व्हेजिटेरियन रेसिपीज केल्या आणि आता श्रावण शेवटी फायनली संपलेला आहे. त्यामुळे आता मांसाहारावर तुटून पडण्याची वेळ आली.